मुख्यमंत्री तर सोडाच पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत. अमरावती आग दुर्घटनेवरून सुषमा अंधारे संतप्त. अमरावती येथील जिल्हा स्त्री शासकीय रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. रुग्णालयातील माता माऊलींचा आक्रोश पाहून अनेकांना डोळे पाणावले आहेत. आणि सोमवारी पहाटे 3:30 वाजता नवजात शिशु कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली. ही आग वेगाने पसरली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिशु कक्षात असलेल्या बालकांना बाहेर काढलं आणि ही घटना घडली तेव्हा या कक्षात 9 बालके होती. 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शासन आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज येथील रुग्णालयात भेट दिली. मी एक आई आहे, आईचं दुःख मी समजू शकते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आणि 2 आमदारांना येथील घटनेची माहिती घेण्यासाठी पाठवलं आहे. गेल्या 2 तासापासून आम्ही चौकशी समितीतील अधिकारी यांना शोधत आहोत. मला फायर ऑडिट मिळालं नाही, इलेक्ट्रिक ऑडिट मिळालं नाही. अशी दुर्घटना घडू शकते हे जिल्हा शल्यचिकित्सक यांना माहीत होतं. मग त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. लोकल पद्धतीने केलेले वायरिंग या घटनेला कारणीभूत असू शकते. यापूर्वी भंडाऱ्यात घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे तिकडे गेले होते आणि त्यांनी 4 अधिकारी निलंबित केले होते. मात्र इकडे मुख्यमंत्री फडणवीस तर सोडाच, ज्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले, जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, ते भावी मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे इकडे फिरकले नाहीत. सध्या पालकमंत्री बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदाशिवाय दुसरं काही दिसत नाही. पालकमंत्री बावनकुळे हे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत, त्यांचे व्हिडिओ व्हायरल करत आहेत असा टोला अंधारे यांनी लगावला आहे. दरम्यान रुग्णालयात शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या व्यक्तीचे सरकारमधील व्यक्तींसोबत लागेबंधे आहेत का असा सवाल अंधारे यांनी विचारला आहे. आरोग्य विभागाचे आयुक्त संजय कटकर यांना फोन करून आमदार नितीन देशमुख यांनी फटकारल्याचं माहिती त्यांनी दिली आहे. मी काहीही मांडण्याच्या आधी पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की मी एक आई आहे आणि आई म्हणून दुसऱ्या आईच्या वेदना संवेदना मी समजू शकते. एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळेला कुठल्याही आईबाबांच्यासाठी त्या कुटुंबाच्यासाठी मोठा आनंद असतो आणि अशा वेळेला एखादं बाळ सकाळी जन्माला येतं, 12 तास त्याचा पुरता आनंद उपभोगला नाही तोपर्यंत ते बाळ अक्षरशः त्याचा होरपळून कोळसा व्हावा, म्हणजे त्याचं वर्णनसुद्धा आपल्याच्याने ती जीभ रेटत नाही की त्याचे इतक्या वाईट पद्धतीने त्याचा मृत्यू व्हावा. आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेबांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी म्हणून पक्षाच्या वतीने जी टीम पाठवली होती, ज्याच्यामध्ये सन्माननीय आमदार नितीन बापू देशमुख, आमदार गजानन भाऊ लवटे आणि मी आणि आमचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित आहेत. अपेक्षा अशी होती की या रुग्णालयाकडनं काही माहिती आपल्याला मिळावी. हे फार विशेष आहे की नेमकं आजच इथे मुंबईवरून जी काही चौकशी समिती वगैरे सो कॉल्ड आलेली आहे ती सकाळपासून आलेली आहे असं सांगितलं जाते. तुम्ही माध्यम समोर आहात आणि मागच्या 2-2.5 तासांपासून आम्ही त्या चौकशी समितीतले अधिकारी नेमके कुठे आहेत ते शोधतोय आणि ते अधिकारी काही आम्हाला अजून दिसत नाही आहेत. सापडतील, कुठेतरी मिस्टर इंडिया झाले असतील, सापडतील ते. या सगळ्यांमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा होता की व्हेंटिलेटरचं ऑडिट झालेलं होतं का. मला अजूनही मी त्यांना मगाचपासून स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट मागते जे मला मिळालेलं नाही. मी त्यांना इलेक्ट्रिकल ऑडिट मागते जे मला मिळालेलं नाही. व्हेंटिलेटरचं ऑडिट होतं का तर त्यावर MS चा चार्ज इथे CS यांच्याकडे आहे. मुळात या हॉस्पिटलला MS ची जागाच भरलेली नाही, हे फार वाईट आहे. MS चा चार्ज CS कडे आहे. CS यांना विचारल्यावर ते म्हणतायत की मी वारंवार पत्र दिलेली आहेत. पत्र कुणाला दिलेली आहेत तर पत्र त्यांनी सार्वजनिक बांधकामला दिले ॲज पर रूल. सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेलं पत्र आमदार नितीन बापू देशमुख यांनी आता तपासून बघितलं. त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी 3-4 वेळा सांगितलंय, स्मरणपत्र देऊन सांगितलंय की साहेब याच्यामध्ये दुर्घटना घडू शकते आणि अशी दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. याच्यामध्ये सगळ्या प्रिंट आणि डिजिटल माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिकच्या सगळ्या पत्रकारांनी कृपया हे लक्षात घ्यावं की व्हेंटिलेटरची स्थिती खराब आहे, या संबंधाने त्याचं ऑडिट करून घ्या. याची 5 पत्र पालिका आयुक्तांनी दिली आहेत. त्याच्यावर स्मरणपत्र MS चा चार्ज घेणारे CS असणारे राऊत यांनी बांधकाम विभागाला दिलं
आणि बांधकाम विभागाला सांगितलं की दुर्घटना घडल्यास तुम्ही जबाबदार असाल, याचा स्पष्ट अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे सीएसना कल्पना होती. त्याचा पहिला अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे सीएसना माहीत होतं. आणि दुसरा अर्थ हा आहे की जर दुर्घटना घडू शकते हे तुम्हाला माहीत होतं, तर मग अशा ठिकाणी तुम्ही बाळं का ठेवली? तुम्ही त्या नवजात अर्भकांना तिथे ठेवण्याची रिस्क का घेतली? का तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ नये? एक. दुसरं असं की जर पत्रामध्ये स्पष्ट सांगितलंय की सार्वजनिक बांधकाम विभागाला की तुम्ही ह्याची लवकर आम्हाला तपासणी करून द्या, ऑडिट करून द्या, मेंटेन करून द्या, आणि नाही केलं तर झालेल्या दुर्घटनेला जबाबदार तुम्ही असाल, तर आता इन्चार्ज असणाऱ्या सीएस साहेबांनी तात्काळ या संबंधित डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट FIR दाखल करणं अपेक्षित होतं, जी FIR अजूनही झालेली नाही. 2.